मुंबई शहर हे कितीही ब्युटिफुल असलं तरी आकाशातून मुंबई सिटी बघायला खूप मजा येते. सो सेट बॅक, रिलॅक्स, नो स्ट्रेस, लिव्हिंग लाईफ वन डे ॲट टाईम. याव आकाशा एअरनी मी फर्स्ट टाइमच ट्रॅव्हल करत होतो. छान आहे एअरवेज, आय लाईक इट. युजली मी इंडिगोन ट्रॅव्हल करतो. आय वॉज ट्रॅव्हलिंग टू बँगलोर आणि माझी अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती. सो अर्ली मॉर्निंग फ्लाईटला युजली असे ब्युटिफुल सिनॅरिओज बघायला भेटतात दॅट यू अबाव द क्लाउड अँड इट लुक्स सो ब्युटिफुल. फायनली आय रीच्ड बँगलोर आफ्टर अ लॉंग टायरिंग फ्लाईट अँड आय चेक्ड इन द हॉटेल. हॉटेल खरंच खूप छान होतं. मला इकडे 5 दिवस राहायचं होतं. सो दॅट रिअली मॅटर्ड दॅट किती छान हॉटेल आहे. आणि चेक इन केल्यानंतर जर तुम्ही हा स्टंट केला नाही तर आय मीन तुम्ही काय चेक इन केलं यो. सुपर. त्यानंतर उठलो, एक क्विक व्ह्यू चेक घेतला. इट वॉज नॉट दॅट बॅड. युजली मला खिडकीच्या समोरची बिल्डिंग वगैरे आवडत नाही, बट ठीक आहे. आय एम नॉट बिंग अ चूझी पिकी पर्सन अँड दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, जेवण. कारण का मी अर्ली मॉर्निंग फ्लाईट होती, मी काही नीट खास खाल्लं नव्हतं. एअरपोर्टवरती सगळं एवढं महाग असते. बट यू नो वॉट, युजली माझा दिवस असा नसतो. नॉर्मली माय डे स्टार्ट्स very routine, like with my routine early morning drink which is for immunity and you know which boosts my immunity basically. आलं असते, जिरं असते. आय स्टार्ट विथ रायटिंग माय अफर्मेशन्स. आणि कधी कधी मला वाटते की माझ्या आयुष्यात ज्या अशा अनएक्सपेक्टेड पॉझिटिव्ह गोष्टी होतात ना, त्यासाठी कुठे ना कुठे ही माझी डेली प्रॅक्टिस ऑफ रायटिंग अफर्मेशन्स इज रिस्पॉन्सिबल. सो अफर्मेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि युजली आय ईट अ होल फ्रूट बिफोर आय हिट द जिम. कारण का ते मला खूप बरं वाटलं. ते जिम करताना मला एकदम टायर्ड फील होते. सो युजली आय ट्राय टू ईट अ होल फ्रूट. बट यू नो वॉट, दॅट इज हाव माय युजल डे इज. आणि माणसाचे सगळे दिवस एकसारखे नसतात. सो लेट्स गेट बॅक टू बँगलोर. माझं हॉटेल खरंच खूप छान होतं, खूप हायजेनिक होतं. तिकडचं जेवण पण खूप छान होतं. आणि मला इकडे 5 दिवस राहायचं होतं. तो आय वॉज लाईक लुकिंग फॉरवर्ड अँड लुक ॲट द व्हेन्यू जिकडे माझा इव्हेंट होता. इट इज सो पिक्चरस्क. आणि इकडे मी सेटअप केला होता. माझे सगळे जे लहान मुलं येणार होती ते अबाउट टू कम. डे 1 होता. मी खूप एक्सायटेड होतो. आय डिड नॉट नो वॉट टू एक्सपेक्ट. माझी तयारी तर मी करून गेलो होतो. बट स्टील यू नेवर नो, इव्हेंट इज समथिंग दॅट यू डू ऑन द स्पॉट. अँड फायनली द किड्स स्टार्टेड टर्निंग अप. हू सो क्यूट दे आर. किती बरं वाटते मग त्या लहान मुलांबरोबर राहून, त्यांच्याबरोबर काम करून. टू बी व्हेरी ऑनेस्ट, लहान मुलांबरोबर काम करण्याची वाईबच खूप वेगळी आहे. मला तरी असं वाटते की मी त्यांना काही शिकवण्यापेक्षा तेच मला दरवेळी काही ना काहीतरी वेगळं शिकवून जातात. अँड आय रिअली फील सो ब्लेस्ड की अजूनपर्यंत मी हजारोंच्या संख्येने लहान मुलांबरोबर इव्हेंट्स आणि काम केलं. आय हॅव इंटरॅक्टेड विथ मोर दॅन थाउजंड्स ऑफ किड्स अँड टू बी ऑनेस्ट दे हॅव चेंज्ड माय लाईफ फॉर गुड अँड फॉर एव्हर. सो येस, दॅट वॉज लिव्हिंग लाईफ वन डे ॲट अ टाईम. एका दिवसात आयुष्य बदलत नाही, पण एकेका दिवसाने आयुष्य बदलते. अँड दॅट्स अ touchdown. Ta-da-da-da-da. Woohoo! Superb. No stress. Live life one day at a time. Yay. Stay blessed and be unstoppable. #with Aniket.